सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। शिवसेनेच्या वतीने विदर्भ आणि मराठवाड्यात केले जाणार सर्वेक्षण। शिवसेना नेते तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी दिली माहिती। काँग्रेस नेते नारायण राणे यांचे समर्थक संजय पडते शिवसेनेच्या वाटेवर। मातोश्रीवर पडतेंची सेनेत प्रवेश करण्याची शक्यता। आणि बोगस कागदपत्रांवरून सिम कार्ड घेऊन विकणाऱ्या रॅकेटचा ट्रॉम्बे पोलिसांनी केला पर्दाफाश। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आता शिवसेनेनं पुढे पाऊल टाकलं आहे। विदर्भ आणि मराठवाडा शिवसेनेच्या वतीने सर्वे केला जाणार आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या हाती पोहोचतात की नाही हे या सर्वेमधून नोंदवलं जाणार आहे। एकीकडे सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून कानपिचक्या दिलेल्या असताना विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे आता सरकारमध्ये असतानाही सरकारी यंत्रणेवर अविश्वास दाखवत सेनेने हे स्वतंत्र पाऊल उचललं आहे। माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत काल पक्ष सोडला। अनेक प्रकल्पांना मंजुरी देताना मी राहुल गांधी यांचे आदेश पाळले, मात्र केंद्रीय नेतृत्वाने मला अवमानित करून बाजूला सारलं, अशी उघड टीकाही त्यांनी केल्यानंतर काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावलेत। मात्र त्यांनी विशिष्ट प्रकरणांच्या मंजुरीसाठी दबाव आणल्याचं सांगितल्याने त्या फायली तपासून पाहण्याचा पवित्रा मोदी सरकारने घेतलाय। नटराजन या दीर्घकाळापासूनच्या काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखल्या जातात। संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मंजुरी दिलेल्या पर्यावरण प्रकल्पाबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे कटू अनुभव आले असताना माझा कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा उरली नाही। वेदांतासारख्या प्रकरणातही जंगलाचं संरक्षण आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण यासारख्या धोरणांचं पालन मी केलं आहे। मी काहीही चूक केली नाही, असं त्यांनी तिथे तातडीने बोलवलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। नटराजन यांनी दबावाखाली झालेल्या निर्णयांचे जे दाखले दिले त्या सर्व प्रकरणांच्या फायली मोदी सरकारमधील पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तपासून पाहतील। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। ते आज मातोश्रीवर सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। संजय पडते सेनेत जात असल्याने राणे यांच्या कुडाळ मालवण मतदारसंघातील राणेंची टीम खिळखिळी झाली आहे। याआधी राणेंचे पुण्यातील खंदे समर्थक विनायक निम्हण यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। आज पडते सेनेत घर वापसी करणार असल्याने राणेंसाठी हा जोरदार धक्का आहे। गतवर्षी ठाणे पालिका क्षेत्रातही राणेंना त्यांच्या समर्थकांनी धक्का दिला होता। ठाण्यातील काँग्रेसचे काही नगरसेवक आणि राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। यानंतर ठाणे पालिकेवर शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाली आहे। आता हीच परिस्थिती राणेंच्या बालेकिल्ल्यात होत असताना दिसत आहे। यामुळे राणेंना हा मोठा धक्का आहे। इंटरनेटवरून तसेच अन्य सोशल साईटवरून फोटो अपलोड करून त्यांच्या नावावर बनावट सिम कार्ड मिळवून ते विकणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। बोगस कागदपत्रांवरून 10,000 सिम कार्ड काढले गेलेत। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरियन कनेक्शन असल्याचं पुढे येत आहे। फेसबुक, ट्विटर तसेच सोशल साईटवरून फोटो डाउनलोड करून त्यांचा वापर बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी वापर करण्यात येत होता। या प्रकरणी बोगस कागदपत्रांवरून सिम कार्ड घेऊन ती विकणाऱ्या रॅकेटचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला। शरीफ खान याच्यासह टाटा डोकोमो कंपनीचे सेल्स मॅनेजर अतिन वत्स उर्फ शर्मा धर्मेंद्र बंगारी यांना पोलिसांनी अटक केली असून शरीफ हा विविध देशातील अनेक व्यक्तींशी फेसबुकवरून संपर्कात होता। या रॅकेटमध्ये दहशतवाद्यांचा सहभाग आहे का? शरीफ परदेशात कोणाच्या संपर्कात होता आणि इतकी सिम कार्ड त्याने कोणाला विकली याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष टीम बनवली आहे। या प्रकरणी एटीएसच्या अधिकाऱ्यांची ही मदत घेण्यात येणार आहे। वळूया पुढील बातमीकडे।
भारतीय जनता पार्टीला कोणीही अस्पृश्य नाही, आम्ही राजकीय अस्पृश्यता मानत नसल्याने जो सन्मानाने बोलवेल त्यांच्याकडे जाऊ असं सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांनी 14 फेब्रुवारीच्या बारामती इथल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचं समर्थन केलं असल्यानं भविष्यात राज्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरणे जुळण्याची शक्यता आता राजकीय पटलावर सुरू झाली आहे। पुढे बोलताना दानवे म्हणालेत की वोडाफोन कंपनीचा कर माफ केल्याने आमच्यावर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती आणि कोणत्या कंपनीचे कर माफ केले आम्हाला माहीत आहे। ऊस उत्पादक, दूध उत्पादक किंवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची काळजी कोणी करू नये। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सक्षम आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार असला तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकार कमी पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। यापुढे नुकसानीचे पंचनामे होणार तर गावाचं नुकसान समोर ठेवून मदत दिली जाईल। या नवीन योजनेसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं। FRP नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर देता यावा यासाठी सरकारने ऊस खरेदी कर माफ केला आहे। देशात यावर्षी 80 लाख मेट्रिक टन साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत आहे। साखरेचं उत्पादन वाढल्यानेच दर कोसळत असल्याचंही त्यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीत सेना भाजपमध्ये कटुता होती, पण आता आम्ही एकत्र आहोत। यापुढे सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी लवकरच समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल। पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात RPI आणि शेतकरी संघटनेचा देखील समावेश केला जाईल असंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकारनं ऊस खरेदी करत माफ केलेला आहे। 700 कोटी रुपये रॉ शुगर बाहेर पाठवण्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे। आता कॅबिनेट पुढे जाऊन त्याचा निर्णय होणार आहे। याशिवाय FRP देण्यासाठी साखर कारखान्याला जे पैसे लागतात त्यासाठीही केंद्र मदत करणार आहे। मी 2 दिवसामध्ये जेटलीजींची भेट घेणार आहे। आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाऊन आलो। एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये यावर्षी 70 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे आणि 250 लाख मेट्रिक टन साखर आत्ता यावर्षी तयार होणार आहे। म्हणजे 320 लाख मेट्रिक टन साखर आपल्याकडे होणार आहे। आपलं कन्झम्पशन 240 लाख मेट्रिक टनाचं आहे, म्हणजे 80 लाख मेट्रिक टन साखर आपल्यावर शिल्लक राहणार आहे। ही साखर शिल्लक केवळ देशात नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा साखरेचं उत्पादन यावर्षी सरासरीपेक्षा जास्त आहे। आपलं कन्झम्पशन एका महिन्याला 20 लाख मेट्रिक टनाचं आहे। आता साखर सरप्लस झाली आणि त्यामुळे साखरेचे भाव कोसळलेले, परंतु शेतकऱ्याचा विषय असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला FRPचे पैसे देण्यासाठी मदत करणार आहे। परंतु त्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावी लागते ती प्रक्रिया पार पाडणं राज्याची आणि केंद्राची सध्या सुरू आहे। ऊसाला FRP देण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावी लागते ती प्रक्रिया सरकार पार पाडतंय आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो या वर्षी राज्यातला एकही शेतकरी असा राहणार नाही की ज्याला FRP मिळाली नाही आणि ज्या कारखान्यानं त्याला FRP दिली नाही कायदेशीर कारवाई त्यावर होणार आहे। आणि त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा आणि आपण सुद्धा की आम्ही FRP देण्यासाठी सर्वतोपरी मदत। उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी सांगाड्या आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्नाव शहरातल्या पोलीस लाईन परिसरात हे सांगाडे आढळून आल्यानं या घटनेला आणखीनच गंभीर स्वरूप प्राप्त झालंय। पोलीस लाईन मधल्या एका बंद खोलीत हे सर्व मानवी सांगाडे सापडले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या खोलीबाबत पोलिसांना संशय आल्यानं ही खोली उघडण्यात आली। मानवी सांगाडे आढळून आल्यानं पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली आहे। मुंबईच्या ठाकूर कॉलेजमध्ये भारताकडून जिंकलेल्या ICC 2011 ट्रॉफीचं प्रदर्शन करण्यात आलं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। या दरम्यान स्टार स्पोर्ट्स वाहिनीला विशेष करून धन्यवाद करण्यात आलं। तसेच यावेळी या वाहिनीच्या माध्यमातून काही मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं, ज्यामध्ये विद्यार्थी उत्साही दिसून आले। यावेळी 2015च्या विश्वचषक सामन्यासाठी भारताला शुभकामनाही देण्यात आल्या। मन शर्मा कैसा लग रहा है वर्ल्ड कप को देखकर?
मुझे आपकी आवाज नहीं आ रही। कैसे लग रहा है वर्ल्ड कप को? तो सबसे पहली बात कि ये 2011 जो हमने वर्ल्ड कप जीता था, ये यहाँ पर आया हुआ है। पहले तो आधे लोग विश्वास नहीं कर रहे हैं। उनका पहला सवाल ये होता है क्या ये असली वर्ल्ड कप है, क्योंकि पता है वो विश्वास नहीं कर पाते कि ये वही कप है जो सचिन तेंदुलकर ने उठाया था, महेंद्र सिंह धोनी ने उठाया था। दे आर क्राइंग ओवर द फैक्ट, बट बहुत सारे इमोशंस अटैच्ड है। और हाँ, ये बिल्कुल ओरिजिनल कप है, आप देख सकते हैं, शाइनिंग एज ब्राइट एज इट इज, द वेरी ओरिजिनल कप। क्या कुछ कहना चाहिए? वर्ल्ड कप आ रहा है, पाकिस्तान के अपने पास ही बना रहे हैं। देखो, सबसे पहली बात तो वर्ल्ड कप आ रहा है, 2015 वर्ल्ड कप आ रहा है, तो उसका एक ही स्लोगन है, वी वोंट गिव इट बैक। यू डू वट एवर यू वॉन्ट टू, वी वोंट गिव इट बैक। ये हमारा है। एंड आपने देखा होगा दिन में भी काफी लोग बहुत आवाज कर रहे थे यहाँ पे, वी वोंट गिव इट बैक, वी वोंट गिव इट बैक। इतना अग्रेसिव, इतना पैशन, इतना सब कुछ इन्वॉल्व है इस गेम के साथ। तो 2015 वर्ल्ड कप तो कहीं नहीं जा रहा है, हमारे पास ही वापस आ रहा है। बहुत खुशी हो रही है। थैंक्स टू स्टार स्पोर्ट्स, हम लोग को ये अपॉर्चुनिटी मिला कि इसके पास आगे खड़े होने का। हम लोग बहुत ज्यादा खुश हैं और वेट कर रहे हैं कि इंडिया फिर से इस बार जीते और कब इंडिया वापस लेकर आए। ऑल द बेस्ट टीम इंडिया, डोंट लेट अस डाउन। एवढा आनंद होतो या ट्रॉफीला बघून. मला विश्वास होतोय की ही ट्रॉफी सचिन तेंडुलकर, धोनी आणि विराट कोहलीने उचलली 2011 मध्ये. त्या इंडियन टीमने ही ट्रॉफी जिंकली आहे. मला आतापर्यंत आश्चर्य होतोय. आणि बस फक्त हेच म्हणतो की 2015 मध्ये पण इंडिया चांगलं खेळ आणि ही ट्रॉफी परत जिंकू. वी वोंट गिव्ह इट बॅक, वी वोंट गिव्ह इट बॅक. ही ट्रॉफी आपल्याकडेच राहणार. ठाण्यात 72 एकरातलं प्रस्तावित क्रीडा संकुल बांधण्याचा आघाडी सरकारचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला आहे. क्रीडा संकुलाच्या जागेत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर एक नवं व्यापारी संकुल विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीचं सूतोवाच काल एका विशेष पत्रकार परिषदेत केलं. आघाडी सरकारनं ठाण्यात एक भव्य क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जमीनही आरक्षित करण्यात आली होती. आता याच जमिनीवर व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीचा प्रस्ताव ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. इकडे मुंबईच्या मेट्रोपॉलिटन रिजनच्या विकासासाठी समाजातले दिग्गज आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई नेक्स्ट असं या चर्चासत्राचं नाव आहे. येत्या 6 तारखेला होणाऱ्या या चर्चासत्र मुंबईतले टाटाचे सायरस मिस्त्री, रिलायन्सचे मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, आमिर खान ही उपस्थित राहणार आहेत. याविषयीची घोषणाही काल मुख्यमंत्र्यांनी केली. ठाकरे कुटुंबियातील आणखी एका सदस्याने राजकारणात प्रवेश केला आहे. अमित ठाकरे असे या नवीन ठाकरेंचे नाव आहे. अमित हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रथमच मुंबईतील शाखाध्यक्षापासून विभाग अध्यक्षापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात हे शिबिर पार पडले. यावेळी राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याचे पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यात आले. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतरच अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केला होता. मात्र त्यांची मुलगी उर्वशी हिला अपघात झाल्याने त्यांनी दौरा रद्द केला. पण अमित ठाकरे यांनी वडिलांचा वारसा चालवण्याचा निर्णय घेत विधानसभा मतदारसंघांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता अमित ठाकरेचे पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यात आले आहे. यावेळी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पक्षाला उभारी मिळण्याबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे. बाळासाहेबांनी देखील अनेक लाटा पाहिल्या आहेत. तसंच आमचा पक्षही पुन्हा उभारी घेईल असं बाळा नांदगावकर म्हणालेत. अमितचं पॉलिटिकल लॉन्चिंग झालं तर बिघडलं कुठे, त्यात वाईट काय असं म्हणत त्यांनी अमित ठाकरेंचं समर्थन केलं आहे. आजच्या युगातील प्रसिद्ध अशा MD क्रिस्टल पावडरच्या नावाची नशा युवा पिढीला मृत्यूच्या दारात घेऊन जाताना दिसत आहे. नशेच्या या वाईट सवयीमुळे युवा वर्गासोबतच आपला देशही घोंगावत चालला आहे. याविषयी लवकरात लवकर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. नाहीतर तो दिवस लांब नाही ज्या दिवशी नशेच्या या दलदलमध्ये फसून आपल्या देशाची भावी तरुण पिढी काळ्याच्या भोवऱ्यात समाविष्ट होतील. प्लास्टिकच्या छोट्याशा पुडीमध्ये जी सफेद वस्तू दिसत आहे ती वस्तू खरं तर मृत्यूच्या दारापाशी घेऊन जाणारी वस्तू आहे, ज्याच्या सेवनाने तुम्ही काळ्याच्या भोवऱ्यात फसत जाल आणि तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कुठला त्रास स्वतःवर ओढवून घेत आहात. ही पावडर तुम्हाला अशा एका समुद्रात घेऊन जाते, तिथून निघणंही खूप कठीण होते.
पण हे सर्व काही आम्ही नाही सांगत, हे सांगत आहे स्वतः डॉक्टर आणि पोलिसांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे। नशेच्या या यमराजाला थांबवणं आता अत्यावश्यक आहे। तसा तर प्रशासन MD नावाच्या नशेच्या पावडरच्या व्यवसायावर लगाम लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु हा प्रयत्नही अयशस्वी होताना दिसतोय। कारण ही पावडर आताच्या काळात सहजच मिळून जात आहे आणि यामुळे अनेक घरातील कुटुंबही उद्ध्वस्त होतानाचं चित्र दिसत आहे, ज्यामुळे बेरोजगारी सोबतच समाजात इतरही अपराध जन्म घेत आहेत। सध्या या प्रकरणात मुंबईच्या देवनार पोलिसांनी मागील 2 महिन्यांपासून आतापर्यंत 12 जणांना अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आला आहे। आता हे पाहावं लागेल की समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे लोक नशेचा हा कारभार बंद करण्यासाठी कितपत तत्परता दाखवतात आणि प्रशासन या सर्व गोष्टींवर कधी आळा घालणार ते। ये MD क्रिस्टल पाउडर अभी जो मार्केट में हाल में मिल रहा है, इसकी वजह से अपना जो मेन जो इसका इफेक्ट होता है वो है हमारा सेंट्रल नर्वस सिस्टम पे, मतलब जो चेता संस्था होता है, जिसके मतलब अपना दिमाग में काम करने के लिए जो सिस्टम होता है उस पर इसका मेन असर होता है। जिसकी वजह से ये जो ड्रग है ये क्या काम करता है, ये एक CNS स्टिमुलेंट है। स्टिमुलेंट मतलब उत्तेजना देता है। तो इसमें क्या होता है, ये लेने के बाद जो है, जो भी मतलब इसको सेवन करने वाले युवक वगैरह रहते हैं वो ज्यादा एक्साइटेड हो जाते हैं। तो ऐसे का मतलब सिचुएशन में क्या हो जाता है, वो कभी भी कोई भी क्राइम कर सकते हैं और कोई गुनाह कर सकते हैं। अगर समझो ये सेवन करने के बाद में अगर किसी के साथ झगड़ा हो सकता है तो मारपीट पे उतर जाते हैं, कोई भी लॉस तोड़ सकते हैं या और कोई भी क्राइम करने के लिए ये लोग उतावले रहते हैं। मेन और इसके जो साइड इफेक्ट्स है वो है डाइजेस्टिव सिस्टम। डाइजेस्टिव सिस्टम में इसका जो ये है, खाना ये लोग कम खाते हैं, उसके वजह से क्या है मसल वेस्टिंग स्टार्ट हो जाता है। तो इसकी वजह से फिजिकल और मेंटल दोनों ही इसमें ये पेशेंट्स जो रहते हैं या ये जो भी एडिक्शन वाले रहते हैं, ये लोग एडिक्टेड रहते हैं, ये लोग इस पे से जो है ये काफी डिग्रेडेड हो जाते हैं। कम से कम अगर कोई आदमी 6 महीने तक इसका रेगुलर सेवन कर सकता है, रेगुलर सेवन करता है तो वो कम से कम 6 महीने में मौत के मुंह में भी पहुंच सकता है। ये इसका सबसे बड़ा साइड इफेक्ट है। देवनार शिवाजीनगर गोवंडी मानपूर परिसरामध्ये हे MD क्रिस्टल पावडर या पदार्थाची नशा करणारे बरेच लोक आहेत आणि त्याची विक्री होते किंवा ते विद्यार्थ्यांमध्ये तिला बदलून विक्री करून त्यांना बर्बाद केलं जातं अशा आशयाच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या। त्या दृष्टीने आम्ही आमचे डिटेक्शन ऑफिसर API आंबर्गे साहेब, API गायकवाड साहेब, PSI कानडे तोरणे आणि इतर जो स्टाफ आहे SI मेघवले आणि SI भगत, तर आमचे PI क्राईम पाटील साहेब यांनी त्यांना कामाला लावलं आणि ज्या ज्या ठिकाणी असं विक्री होते किंवा लोक खरेदी करायला येतात त्याची माहिती मिळवली, त्या ठिकाणी वॉच ठेवून प्रसंगी खबऱ्यांचा वापर करून हे रॅकेट उद्ध्वस्त करायचा प्रयत्न। मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही एकंदर 4 केसेस केलेले आहेत आणि टोटल 12 लोकांना अरेस्ट केलं याच्यामध्ये आणि त्यांच्याकडनं 71 ग्रॅम MD पावडर आणि लाखो रुपयाचं मटेरियल त्यांच्याकडनं जप्त केलेलं आहे। बुलेटिनमध्ये आज इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।